तर किल्ले रायगडावरही आज तिथीनुसार 352वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय। या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडावर उपस्थित राहणार आहेत। तिथीप्रमाणे आज शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो किल्ले रायगडावरती आज मोठ्या उत्साहात पार पडताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। 6 तारखेला तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो पार पडला आणि आज 9 जूनला तिथीप्रमाणे आहे तो किल्ले राजधानी रायगडावरती आज पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो। सध्या आपण किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आहोत आणि आपण पाहू शकतो की शासनाकडून हा तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो साजरा केला जातोय आणि ठिकठिकाणी शासनाकडून संपूर्ण शिवराज्याभिषेकाचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले असल्याचं पाहायला मिळतंय। मंत्री भरत गोगावले त्याचसोबतच मंत्री आशिष शेलार यांचे बॅनर्सवरती फोटोज जे आहेत ते या ठिकाणी शासनाकडून लावण्यात आलेले असल्याचं पाहायला मिळतं आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवराज्याभिषेकाचा सोहळा जो आहे तो किल्ले रायगडावरती पार पडणार आहे आणि त्याकरता पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो किल्ले रायगडाच्या आसपासच्या परिसरामध्ये लागलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या आपण किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आहोत। योगेश सावंत, अक्षय मंगणी, TV9 मराठी, किल्ले रायगड।